मित्रांनो, सध्या बिबट्याची भीती ही सगळीकडे पसरलेली आहे आणि बिबट्या आहे हे देखील खरंच आहे. कारण आमचंच कुत्रं त्या बिबट्याने रात्रीच्या वेळेस नेऊन त्याला ठार करून अर्धवट अवस्थेत खाऊन त्याचे अवशेष देखील त्या कुत्र्याचे मला बघायला मिळालेले आहेत. हे अवशेष आमच्या कुत्र्याचे आहेत, आमच्या भालूचे आहेत आणि हे अवशेष बघून मला खूप वाईट वाटते, खूप दुःख होत आहे. पण मला असं म्हणायचं आहे, आपण जर ह्या लांडग्यांना बिबट्यांना भिवून जर घरी राहिलो तर आपल्यावरती भीक मागायची वेळ येईल. जरा विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्यांनी रात्रीच्या वेळेस गड किल्ले जिंकून हे स्वराज्य निर्माण केले का? त्यावेळी बिबटे नव्हते, त्यावेळी वाघ नव्हते, त्यावेळी सिंह नव्हते. छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये वाघाचा जबडा फाडण्याची ताकद होती. तुमच्या हातात काय? तुमच्या हातात मोबाईल. इथं बिबट्या दिसला, तिथं बिबट्या दिसला, इकडे उडी मारली, तिकडे उडी मारली. अरे तो आहे तुमच्या जिंदगीवर. एक लक्षात ठेवा, जर भिवून घरी बसला तर भीक मागायची येईल आणि जरी भीक मागायला गेला तर भीक सुद्धा तुम्हाला कोण देणार नाही, ही याद राखा.